रात्रंदिवस बंधूंना दोष देणारा खाली टाकण्यात आला आहे. कोण आहे हा? सैतान. त्याला सैतानाला भरपूर नावं आहेत. त्यापैकी एक नाव आहे बंधूंना दोष देणारा सैतान. आम्ही काही आठवड्यांपासून सैतानाविषयीच विचार आणि मनन करत आहोत. आम्ही मला वाटतं पहिले पाहिलं की तो लबाड आणि लबाडाचा बाप आहे. आम्ही पाहिलं तो प्रकाश दूताचा सोंग घेणारा आहे. मग आम्ही पाहतो तो हिंस्त्र पशुसारखा, गिधाडांसारखा आहे. आणि आज आम्ही त्याला अजून एक्सपोज करणार आहोत. आणि तो म्हणजे बंधूंना दोष देणारा, रात्रंदिवस दोष देणारा असलेला आहे. रात्रंदिवस त्याला खाली टाकण्यात आलं. बंधू कोण? आम्ही. त्यांना देवासमोर दोष लावण्याची देखील हिंमत तो करतो. माणसांसमोर तो जाऊ द्या, देवासमोर. आणि ते पण रात्रंदिवस तो दोष लावत आहे. एवढा का चिडलाय तो आमच्यावर? एवढा का रागवलेला आहे तो आमच्यावर? तो आमचा द्वेष एवढा का करतो की तो दोष देणं थांबत नाही? एवढा राग आमच्या विरुद्ध आहे त्याला. सैतान आणि त्याचे खाली टाकलेले जे सर्व देवदूत आहे, 1/3 करोडोच्या संख्येमध्ये मोजू शकत नाही. म्हणून ते दिले 1/3 करोडोच्या संख्येने आम्ही मोजू शकत नाही. एवढे सर्व देवदूत त्याच्या समवेत खाली टाकले आणि त्यांना राग याचा आहे. आम्हाला तर खाली टाकलं, परंतु या मानवांना, मनुष्याला देवाने त्याच्या प्रतिरूपाचं घडवलं. त्या मनुष्यामध्ये स्वतःला प्राण श्वास त्याने टाकला. त्या मनुष्याला देवाबरोबर सहभागिता मिळावी म्हणून, मनुष्य देवाचा मित्र असा म्हणून त्या देवाने मनुष्याला घडविलं. यांनाच फक्त बोलल्याने निर्माण झाले. मनुष्याला त्यांनी स्वतःच्या हाताने घडविलं. बघा फरक. मातीपासून, चिखलापासून त्यांना नाही बनवलं, सैतानाला. सुंदर अशी बाग केली, त्याच्यामध्ये त्याला ठेवलं. वरून त्याची एवढी काळजी बघा. त्या मनुष्याला एकटे वाटत होतं, त्याला एक सहचारीने केली. त्याच्यासाठी पृथ्वी निर्माण केली. त्याला उपभोगता यावं म्हणून सर्व सृष्टी, झाड, हे जनावर त्याने निर्माण केले. समुद्र निर्माण केला. समुद्रातले सर्व जलचर निर्माण केले. याच्यासाठी काय नाही केलं. परत ते मनुष्य चुकले, ते पडले. त्यांना त्या पापापासून सोडवण्यासाठी स्वतःचा पुत्र दिला. आणि त्या येशूने त्यांची पाप स्वदेही घेऊन तो त्या वधस्तंभावर मेला. तो सहन करू शकत नाही. तो म्हणतो आम्ही चुकलो, आम्हाला तर क्षमा नाही केली देवा, तू डायरेक्ट खाली फेकून दिला. केली का क्षमा? चान्स मिळाला नाही सैतानाला परत क्षमा मागण्याचा.
परत देवासोबत तुटलेल्या संबंध प्रस्थापित करायचा संधी सैतानाला मिळाली नाही. जसं एदेन बागेमध्ये आम्ही ऐकलं, त्या आदामाला संधी देण्यात आल्या, हवेला संधी देण्यात आल्या की कन्फेस करा, कबूल करा. त्यांनी केला नाही, तो भाग वेगळा, पण त्यांना संधी दिल्या. जेव्हा सैतानाकडे म्हणजे सापाकडे देव आला, त्याला विचारलं बी नाही, डायरेक्ट शाप दिले. विचारलं बी नाही तू हे काय केलं. तसंच म्हणून तो चिडलेला आहे. मला संधी दिलेली देवा तू, आणि मनुष्यांना संधी दिली म्हणून तो काय आहे, रागावलेला आहे. कोणावर? आमच्यावर चिडलेला आहे. भयंकर चीड आहे त्याला आमची. आणि म्हणून जो देव आमच्यावर एवढं प्रेम करतो, आपण आता गीत गायल्याप्रमाणे प्यार है तेरा गहरा, इतकं प्रेम तो आमच्यावर करतो. पत्रामध्ये लिहिलं आहे, त्याची लांबी, रुंदी, खोली, उंची कोणी मोजू शकत नाही. एवढं अगाध प्रेम त्याने आमच्यावर केलेलं आहे. म्हणून हा त्याचा आमचा द्वेष. वरून देवा तू त्यांच्यासाठी योजना राबविली की आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे आत्मे सदैव तुझ्याजवळ असावे जिथे मी होतो. म्हणून त्याच्या सर्व शक्तीनुसार तो आम्हाला त्याच्याजवळ खेचून जे शेवटलं डेस्टिनेशन आहे, ठिकाण नरक, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मनुष्याचे आत्मे खेचण्याचा प्रयत्न तो आज करत. आणि म्हणून तो स्वर्गाकडे जातो आणि देवाला सांगतो, आम्हाला तो रात्र दिवस आमच्यावर दोष लावतो, आमच्यावर शाप टाकतो, आमचं वाईट व्हावं म्हणून तो सतत चिंतित असतो. म्हणून प्रियानो, जशी कोंबडी आपले पिलं आपल्या पंखाखाली एकवटते, आम्हाला याची गरज आहे. तो आम्हाला दबलेला आहे, कारण तो भावांना दोष देणार आहे. शास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी लिहिल्या आहे, अशा गोष्टी लिहिल्या आहे ज्या सैतानाला अजिबात समजत नाही, वाचता येतात पण समजत नाही. त्यावर आम्ही पाहणार. सर्व शास्त्र त्याला माहिती आहे, आम्हाला बी माहिती नाही, त्याला माहिती नाही, पण समजत नाही. त्या रागामुळे त्याच्या डोक्याबाहेरच्या गोष्टी, त्या बुद्धीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. म्हणून हे राज देवाने पुष्कळ लोक वाचतात पण समजत नाही. ते समजायला देवाचा आत्मा लागतो, त्याचं प्रगटीकरण लागतं, तेव्हा आम्हाला त्या गोष्टी समजतात. वाचलं तसं नाही, त्याचा अर्थबोध घडून घ्यायला आम्हाला देवाचा आत्मा लागतो. सैतान पण वाचतो पण समजत नाही. आणि म्हणून शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या सैतानाला समजत नाही. तो चिडलेला आहे. योनाचं पुस्तक 3रा अध्याय. योना कोणाला सापडलं का? योना 3:10. योना 3:10 आणि 4:1. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळाले आहेत हे पाहिलं, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणील असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. 4था अध्याय 1 वचन. योनाला ह्यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला. समजच्या बाहेर. योनाला राग आला, त्याला वाईट वाटलं. का? ज्या योनाला देवानेच पाठवला ती निनवेला जा, कारण त्यांच्या इतकं पाप वाढलेलं आहे
की त्या निनवेच्या पापाची ओरड स्वर्गापर्यंत आलेली आहे. इतकं पाप, जसं सदम आणि गमोराचं पाप देवापर्यंत पोहोचलं, तसं या निनवेचं पाप देवापर्यंत आलेलं आहे, त्याची ओरड आलेली आहे. म्हणून देव त्याचा दास योनाला पाठवतो. पण निनवे इतका खतरनाक आणि डेंजर शहर आहे, त्यांना माहिती होतं. तो घाबरतो आणि निनवेला जाण्याच्या ऐवजी त्याच्या विरुद्ध दिशेने तो तार्सिसला पळून जायला निघतो. आणि जेव्हा देव संकट पड, आपल्याला गोष्ट माहिती आहे, आणि मग तो परत येतो आणि मग तो निनवेमध्ये ते वचन सांगतो, पश्चाताप करा, नाही तर एक बी शिल्लक राहायचं नाही, देवाकडे वळा. निनवे फिरायला तुम्ही गुगलवर बघा, युट्यूबवर बघा, 3-3.5 दिवस चालत गेले तर लागतात, एवढं शहर आहे निनवे. इथे पण लिहिलेलं आहे, पहिल्या अध्यायात वाचलं आपण. खरोखर तेवढंच आहे. आणि इतकं दुष्ट शहर होतं ते. आणि हा फिरतो, हा प्रचार करतो, देवाचा निरोप देतो. काय ताकद असेल त्या योनामध्ये हो. पूर्ण ते शहर पश्चाताप करत आहे. इथे पाड्या कोरडून थकून जातो, पण कोणी पश्चाताप करत नाही लवकर. ते पूर्ण निनवे, ज्यांना देव माहिती नाही, ज्यांना जिवंत देव ठाऊक नाही, काय सामर्थ्य असेल त्याच्या प्रचारामध्ये, की तो रस्त्यावरून जाता जाता सांगत आहे, पश्चाताप करा. राजा पश्चाताप करत आहे, लोक पश्चाताप करत आहे. एवढंच नाही तर राजाने फरमान काढलं, जनावरांनाही डोळे राखेत बसायला लावलं. गोंताट नेसून सर्व निनवे शहर देवाकडे पश्चाताप करत आहे. आणि देव संतुष्ट झाला. आणि जो क्रोध त्या निनवेवर येणार आहे, जे 10 वचन वाचलं की देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते देवाच्या कुमार्गापासून वळले, ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिलं, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणील असे जे तो म्हणाला होता, त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. देव जे बोलला होता, त्यांनी जे ठरवलं होतं त्यांचा नाश करेल, त्याने त्याचं मन बदललं. त्यांचा पश्चाताप, त्यांचा अनुताप पाहून देवाने आपलं मन बदललं. होणारी शिक्षा बदलली. का? ते पश्चातापी झाले म्हणून. शास्त्रात असं लिहिलं आहे, जे जे देव बोलतो ते ते देव करतो. देव कधी बदलत नाही. ह्या ठिकाणी बघा, देव बदलत आहे. देवाने ठरवलं मी नाश करेल. देवाचं मन फक्त एक गोष्ट बदलू शकते, ती म्हणजे पश्चाताप, अनुताप, क्षमा मागणे. हे धूळ राखेत बसले, गोंताट नेसून बसले. देवाला त्यांची ती नम्र कृती आवडली, त्यांचं अनुताप करणं आवडलं, त्यांचं पश्चाताप करणं आवडलं, आणि देवाने आपलं मन बदललं. आणि हे पाहून 4था अध्याय 1ल्या वचनामध्ये योनाला ह्यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला. अरे, तू त्यांच्यासाठी संदेश आणला, तू इतका प्रभावी संदेश सांगितला, ज्यानुसार त्यांनी पश्चाताप केला, त्याप्रमाणे देवाने त्यांना वाचवलं. तुला कशाला राग यायला पाहिजे? आता तुला तर आनंद व्हायला पाहिजे. बघा, मी प्रचार केला आणि देवाने सर्वांना वाचवलं. आनंदित व्हायला पाहिजे की नाही? जनरली ह्याला राग आलेला आहे.